लोकशाही मराठी थेट काश्मीरमध्ये पोचलाय। काश्मीरमध्ये प्रचंड थंडी आहे, बर्फवृष्टी होतीये, तापमान उणे 8 अंश सेल्सिअस आहे। गुलमर्ग परिसरामध्ये 3 ते 4 फुटापर्यंत बर्फ दिसतोय। बर्फवृष्टीमुळे जाण्या येण्याचे मार्ग देखील बंद झाले आहेत। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। जम्मू काश्मीरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे। जर पाहिलं तर मी सध्या गुलमर्ग भागामध्ये आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर गुलमर्ग भागामधील संपूर्ण हे दृश्य आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बर्फवृष्टी होत आहे। त्यामुळं जर पाहिलं तर काल दिवसभर या ठिकाणी बर्फवृष्टी झाली। त्यामुळं जर पाहिलं तर आपण या ठिकाणी आल्हाददायक वातावरण या ठिकाणचं निर्माण झालेलं आहे। जर पाहिलं तर संपूर्ण झाडावर असतील, उंच टेकड्यावर असतील आणि या ठिकाणच्या हॉटेलवर असतील, संपूर्ण बर्फ या ठिकाणी दिसून येत आहे। जर पाहिलं तर या ठिकाणी जमिनीपासून साधारणतः 3 ते 4 फूट जर पाहिलं तर या ठिकाणी बर्फ या ठिकाणी निर्माण झाले। त्यामुळं आल्हाददायक असं वातावरण सध्या काश्मीर आणि गुलमर्ग भागामधलं आहे। साधारणतः 3 ते 4 वर्षानंतरच इतक्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बर्फवृष्टी झालेली आहे असं स्थानिकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। जर पाहिलं तर आता काही वेळानंतर जर पाहिलं तर म्हणजे दुपारी 12 नंतर संपूर्ण गुलमर्ग भागातील असतील, जम्मू काश्मीरच्या ज्या भागामध्ये बर्फवृष्टी झाली त्या भागातील संपूर्ण वाहतूक सुरळीत होणार आहे असं स्थानिकांकडून सांगण्यात आलं आहे। मात्र जर पाहिलं तर गेल्या 24 तासापासून हजारो पर्यटक जे आहे या ठिकाणी हॉटेलमध्येच अडकून पडलेले आहे, कारण का रस्ते पूर्णपणे जाम झालेले आहेत। त्यामुळे केव्हा रस्ते सुरळीत होईल आणि केव्हा आम्ही हॉटेलच्या बाहेर पडू अशी जी याचना आणि जिल्हा प्रशासनाकडे, इथल्या स्थानिक प्रशासनाकडे हे संपूर्ण स्थानिक या ठिकाणी मागणी करताना दिसून येत आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, गुलमर्ग, कश्मीर। जी सर, ये हो गया आज 2 महीने के बाद ये बर्फ पड़ गया कश्मीर में सर। हमें को लग रहा है कश्मीर में आज मजा आ गया कश्मीर में सर। ये बर्फ पड़ रहे हैं सर, सोनमर्ग में, गुलमर्ग में और द्रंग में भी पड़ रहे हैं सर, टंगमर्ग द्रंग में सर पड़ रहे हैं। हर साल गिरता है कश्मीर में बर्फ, तो हर साल गिर रहा है, मगर इस साल ये 4 साल के बाद इतना बर्फ गिरा, इतना ज्यादा गिरा। वरना ये इस वक्त तो ये 2 फुट बर्फ है। तो अब थोड़ा मौसम क्लियर हो गया, अब धूप निकलने आ रहा है। अब एक्चुअली क्या है, इस धूप की वजह से पानी जम जाता है, ठंडा पानी ज्यादा होता है, ये जम जाता है, पाइप में जम जाता है, पानी का प्रॉब्लम हो जाता है। अगर फिर इसमें ये बारिश आएगी या बर्फ आएंगे तो फिर पानी खुल जाएंगे, तो फिर नल में पानी आ जाएंगे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।